नमस्कार. आज आपल्या भेटीसाठी विशेष आलेली आहे ती आपली प्राध्यापक डॉक्टर क्रांती विठ्ठलराव मोरे, क्रांती चंद्रशेखर लाटकर. खरं तर 8 मार्चच्या निमित्ताने ही आपण नवीन सिरीज सुरू केलेली आहे आणि क्रांती याच्यातली पहिली मुलाखतकार आहे. त्याच्यामुळे आपण क्रांतीचा क्रांतीचा क्रांतिकारक प्रवास आपण जाणून घेणार आहोत. स्वागत आहे. नमस्कार, खूप खूप धन्यवाद. साहित्य ज्ञान युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत. प्रथमतः मला असं विचारावं वाटतंय की आपलं जन्मगाव कोणतं आणि आपलं बालपण कशा पद्धतीनं गेलं? माझं जन्मगाव मूळ गांजूर, जे की लातूर पासून 35 किलोमीटरच आहे. परंतु तसं माझं सगळं जे शिक्षण आणि सगळं बालपण आहे ते वाशी या गावामध्ये गेलं. कारण आई आणि वडील तिथं सर्व्हिसला असल्यामुळं आमचं पूर्ण 10वी पर्यंत सगळ्यांचं शिक्षण हे वाशी ह्या गावामध्ये झाले, जे की भूम तालुक्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे. तेव्हा तो तालुकाही नव्हता आणि कन्या शाळेमध्ये माझं शिक्षण पूर्णपणे 10वी पर्यंत झालं. मग तिथून मग इकडे लातूरला सायन्स त्यावेळेस जे डोक्यात होतं त्यामुळे मी लातूरला आले. कन्या शाळेमध्ये शिकल्यामुळे काही फरक जाणवतोय? म्हणजे असं काही को एज्युकेशनची संकल्पना नंतर न आली जास्त पुढे? हो, नाही खरंच त्यावेळेस जे एज्युकेशन कन्या शाळेतून दिलं जायचं ते अगदी को एज्युकेशन पेक्षा सुद्धा पुढचं होतं असं माझं म्हणणं आहे. कारण माझी शाळा त्यावेळेसची संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या गोष्टींच्यासाठी गाजलेली होती. म्हणजे खेळातच नाही तर अगदी बौद्धिक सुद्धा, म्हणजे काही ज्या स्पर्धा परीक्षा व्हायच्या आपल्याकडे खूप कमी व्हायच्या, पण त्याच्यामध्ये सुद्धा वाशीच्या शाळेचं नाव असायचं आणि त्यातल्या कन्या शाळेचं असायचं. नंतर उलट वाशीतच को एज्युकेशन सुद्धा सुरू झालं. माझ्या नंतरच्या बॅचच्या सगळ्या मुली को एज्युकेशन मध्ये शिकल्या, पण माझी शाळा माझा अभिमान अशा पद्धतीचं ते त्यावेळेस कन्या शाळेचं वातावरण होतं. अगदी अगदी. तुझे काही आता म्हणालीस की बालपण तिकडे गेलं वगैरे, पण ते बालपण कशी जगलीस तू? कशा पद्धतीनं अनुभवता आलं? आत्ताच्या पिढीचे जे आपण अडचणी बघतोय की त्यांना मैदान मिळत नाही, त्यांना मनसोक्त खेळता येत नाही, मग नाविलाजाने आई वडील मोबाईल देतात हातामध्ये आणि मग त्या विचित्र सगळ्या ह्याच्यामध्ये अडकतात मुलं. नाही, आपलं बालपण तुमचंही माझंही वय काही जास्त हे नाही, त्याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने आणि शेवटची पिढी म्हणावी असं गेलेलं आहे. आणि अतिशय सगळ्या पद्धतीचे खेळ, म्हणजे अगदी गजग्यांपासून ते लपाछपीपर्यंत आणि शिवणापाणीपर्यंत किंवा मग झोके. त्यावेळेला वाशी गाव एक असं फार स्वतंत्र त्याच्यावरती बोलण्यासारखा विषयाचं ते गाव आहे. वाड्या संस्कृती तिथे आहे आणि प्रत्येक वाड्यांच्या मध्ये एक स्पेसिफिक अशा सगळ्या गोष्टींच्या मध्ये झोका हा सुद्धा तिथला खूप महत्वाचा आहे. आणि मग तिथली सगळी म्हणजे प्रत्येक सण आणि त्या सणाला अनुसरून असणारं सगळं जे काही आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आमचं बालपण गेलं. वाशीची आत्मीयता अजूनही आहे. आणि नक्की म्हणजे माझ्या जन्मगावापेक्षा सुद्धा लातूरपेक्षा सुद्धा आजही जेव्हा वाशी हे कुणाकडून तरी ऐकलं जातं किंवा वाशी हा शब्द जरी कानावर पडला तरी संपूर्ण सगळ्या आठवणी तिथेच आहेत. मैत्रिणी मला तिथेच सगळ्या मिळाल्या, त्या आजही कायम आहेत. आणि अगदी तेवढ्या मोठ्या मैत्रिणींचा ग्रुप आणि त्या ग्रुपने सगळं, मग दिवाळीचा फराळ असेल, मग सगळ्या वेगवेगळ्या खेळ असतील, सगळ्या हे असतील, सगळ्या स्पर्धा असतील. आणि स्पर्धा सुद्धा निकोप, म्हणजे आत्ताच्या सारखं नाही की अक्षरशः म्हणजे भाषणांच्या मध्ये मी आणि माझी एक मैत्रीण होती सीमा देशमुख नावाची, तर तुझं चांगलं येते तर तू जा या स्पर्धेला, माझं चांगलं येते तर मी जाते या स्पर्धेला. इतकं चांगलं वातावरण तिथं होतं. म्हणजे निकोप स्पर्धा जे म्हणतो आपण. कसं हार आणि जीत दोन्ही पण जगता आली पाहिजे आणि हे संस्कार आपल्याला मिळाले त्यावेळेस. आता तसं नाहीये, आता फक्त जीत आणि मग एका टप्प्याला येऊन निराशा आणि त्याच्यातून पुढे मग जीवन संपवण्यापर्यंत टोकाला वागणं, असं हे सगळे विचित्र परिणाम आपल्याला आज बघायला मिळतात आजूबाजूला. हे जे काही शिक्षणाची सुरुवात झाली तिकडून, तर त्याच्यानंतर पुढे कोणकोणत्या शिक्षण संस्थांमधून तू शिक्षण घेतलंस? नंतर मग 10वीच्या नंतर मग मी इथे लातूरला आले. दयानंद सायन्स कॉलेजमध्ये माझं 11वी आणि 12वी सायन्स झालं. त्यावेळेला थोडंसं एमपीएससीची टूम निघाली होती. घरामध्ये एक चुलत भाऊ सुद्धा एमपीएससीची तयारी करत होता आणि मग त्यांनी डोक्यात असं घातलं की इकडे काही एवढं बरं पर्सेंटेज आलं नाही आणि आपल्या वेळेला त्यावेळेला ग्रुपिंग होतं, ते ग्रुपिंग काही मेडिकलला जाण्यासारखं झालं नाही. आणि मग बीएससी करण्याच्या ऐवजी तू इतिहास राज्यशास्त्र जर घेतलंस आणि त्याच्यामध्ये जर आतापासून तुझी तयारी झाली तर मला जो आता अडचण येते ती तुला येणार नाही. आणि म्हणून मग मी परत दयानंद आर्ट्स कॉलेजमध्ये दाखल झाले आणि मग दयानंद आर्ट्स मध्ये बीए पण झालं, दयानंद आर्ट्स मध्ये एमए पण झालं. आणि सांगायला असा आनंद वाटतो की आता तिथे रिसर्च स्टुडंट आहे, रिसर्च सेंटर आहे आणि त्या रिसर्च सेंटरलाच मी गाईडशिप सुद्धा माझी त्याच सेंटरला, म्हणजे 11वी ते रिसर्च स्टुडंटला मार्गदर्शिका म्हणून सुद्धा त्याच कॉलेजला. खूप अभिनंदन. थँक्यू. कारण हा खूप एक वेगळा अनुभव असतो, विशेषतः मुलींसाठी असतो.
कारण मुलींचं असं असतं की त्या एका ह्याच्यामध्ये राहतात, लहानाचं मोठं होतात आणि लग्न झालं की दुसऱ्या भागात जातात. तर पुढचं म्हणजे मागचं सगळं वेगळं असतं, पुढचं सगळं वेगळं असतं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की माझ्या आई वडिलांचं शिक्षण पण माझ्याच कॉलेजमध्ये झालं. किती सुंदर. माझ्या भावाचं शिक्षण माझ्याच कॉलेजमध्ये झालं. म्हणजे मोरे फॅमिलीचं दयानंद कॉलेज असं म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार. अगदी अगदी. दयानंदची परंपराच तशी आहे, खूप वर्षापासूनच ते जुनं कॉलेज असल्यामुळे तिथं अनेक पिढ्या घडल्या गेल्या. अगदी अनेक पिढ्या घडल्या गेल्या आणि म्हणूनच आपल्याला दयानंदचा अभिमान वाटतो. नक्कीच. कारण मी पण MA केले दयानंदला. त्याच्यामुळे खूप सुंदर आठवणी आहेत दयानंदच्या. तर या MA नंतर पुढं काही शिकायचं असं होतं की मग लगेच नोकरीचं काय झालं नक्की? माझं MA इंग्लिश झालं आणि त्यावेळेला म्हणजे असं नोकरी करण्याचा माझा अजिबातच हेतू नव्हता. कारण एकतर नेट सेटची सुरुवात झालेली होती, PhDचं वगैरे सगळं वातावरण होतं आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आईला पण कायमस्वरूपी नोकरी करत बघितलेलं असल्यामुळं म्हणजे असं असतं ना की अपोजिट गोष्टींचं अट्रॅक्शन असतं. तर आईची, ज्यांच्या घरामध्ये आई नोकरी करत नाही त्यांना नोकरीचं आकर्षण, माझं उलट होतं. आईची पळापळ, त्याच्यामुळे मला करावं लागणारी कामं, घरामध्ये सतत असं कर्तव्यदक्ष सगळं हे. आणि मग मला असं वाटायचं की नाही, आपण असं निवांत गृहिणी राहिलं पाहिजे, स्वच्छंद जगलं पाहिजे, आता बस झालं. आणि आईसारखं तर अशी धावपळ तर नव्हतंच. त्याचा स्वभाव बघूनही असंच वाटतं की तू नोकरीमध्ये कसं काय अडकली. खरंच अडकले, हा शब्द तुम्ही अगदी बरोबर पकडला. आणि झालं तिथं असं की तिथं इंग्लिशला माणूसच टिकत नव्हता. आणि मग दादा तिथं नुकतेच प्राचार्य म्हणून गेलेले होते आणि तिथं मुलांनी संप केला की आम्हाला इंग्लिशला टीचर पाहिजे. आणि दादांनी अगदी मुलांना असं सांगितलं की तुम्हाला इंग्लिशला पाहिजे ना टीचर, उद्या तुम्हाला इंग्लिशला टीचर. आणि घरी येऊन मला सांगितलं की बघू करायचंय का नाही पुढं आहे, पण आता पोरांची समजूत काढायची आहे, तुझं MA झालंय, तू आता असं तरी काय करणार आहेस, तर तू तिथं जॉईन हो. आणि दुसऱ्या दिवशी काही ध्यानी मनी नसताना मी डायरेक्ट BA सेकंड इयरच्या कंपल्सरीच्या वर्गामध्ये दाखल. अशा पद्धतीने शिक्षण संस्था माझी कवेकरांचं कॉलेज होतं, छत्रपती शिवाजी महाविद्यालय रेणापूर. तर तिथं जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळाचं. आणि तिथे मग मी जॉईन झाले अशी म्हणून की बघू. आणि आजही तिथेच आहे. हा सगळा जो काही आवडीनिवडीचा भाग असतो वगैरे तो आपली पिढी अगदी सहज स्वीकारत होती, हो की नाही. आत्ताच्या मुलांसारखं नव्हतं की नाही मला हे नाही आवडत आहे, मी हे नाही करणार, ते नाही करणार आणि मग म्हणूनच असं झालं. असं काही नाही, जे आहे त्याच्यात पण सकारात्मकतेने काहीतरी पुढे वेगळं करून दाखवायचं, एवढं मात्र नक्की होतं. मग लग्नाचं काय झालं, लग्न कधी झालं? मध्येच चंद्रशेखर लाटकर नावाच्या व्यक्तीशी माझी ओळख झाली होती. चंद्रशेखर आहे, क्रांतिकारक चंद्रशेखर. आणि 1994लाच माझी आणि त्यांची ओळख झाली. परंतु त्यांचं BSc संपत आलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग आमचा काही असा संपर्क नव्हता. तेव्हा मोबाईलही नव्हते. बऱ्याच वेळेला असं वाटतं की मोबाईल असते तर बरं झालं असतं आणि खूप जास्त वेळेला असं वाटतं की मोबाईल नव्हते म्हणून आम्ही टिकून राहिलो. आणि मग त्या मोबाईल वगैरे नव्हते तरी पण असा कुठेतरी थोडासा संपर्क होता, कारण तेही इथं शिक्षणासाठी होते. आणि मग मी तिथे जॉईन झाल्यानंतर मग आता लग्नाचं जेव्हा घरामध्ये सगळेजण बघू लागले तेव्हा मग मी घरामध्ये कल्पना दिली की असं असं एक मुलगा आहे, माझ्यापेक्षा सिनियर आहे आणि त्यांचं त्यावेळेला MBA सुरू होतं औरंगाबादला. त्यांचं BSc केमिस्ट्री झालं आणि मग MSc न करता ते डायरेक्ट त्यावेळेला MR म्हणून किंवा अशा वेगवेगळ्या भरपूर ऑपॉर्च्युनिटीज होत्या आणि म्हणून मग त्यांनी ठरवलं की MBA करायचं. आणि मग म्हणून मग ते तिकडे गेलेले होते. मग मी घरी सांगितलं आणि मग 99ला मी नोकरीमध्ये जॉईन झाले. आणि मग दादांनी आईनी असं आमच्याकडे देव नाही किंवा असं काहीच वातावरण नाही, म्हणजे असं काही पत्रिका वगैरे बघणे, आमची पत्रिकाच नाही, आमची 5वी झालेली नाही, आमचं काही नाही. आणि मग काय, मग थोडंसं समजून सांगितलं मला अगोदर की हे सगळं करायचं तर, कारण घरात वैचारिक वातावरण होतं, पण कुठल्याही पद्धतीनं लगेच हो म्हणणं हे कुठलेच आई वडील करणार नाहीत. त्याच पद्धतीनं थोडंसं हे झालं, समजावून सांगण्याचाही भाग झाला. आणि जेव्हा असं त्यांना कळालं की आम्ही जरा वेगळ्या पद्धतीने हा निर्णय घेतलाय तेव्हा मग त्यांच्या घरच्यांशीही बोलणं झालं. आणि मग लगेचच सुट्टीचा दिवस, सगळ्यांना येता यावं म्हणून, व्यवस्थित लक्षात राहणारा दिवस म्हणून आमचं लग्न 1 मेला ठरलं. 1 मेला पुन्हा दादांनाच असं झालं की 2-3 ठिकाणी व्याख्यान होते आणि दादांच्या व्याख्यानातून माझ्या लग्नाला वेळ नाही मिळणार म्हणून 1ची फक्त आमची 2 मे ही तारीख झाली. आणि 2 मे 2000ला
आमचं लग्न झालं. म्हणजे त्यांच्या घराकडून पण लगेचच होकार आला? हो, एक त्यांचे वडील आले आणि त्यांना सगळं विचारल्यानंतर आणि सांगितल्यानंतर की हे मुलं काय करतायत, आणि थोडीशी अशी भूमिका आमच्या दोघांच्याही कुटुंबाने घेतली की मुलांनी जो काही निर्णय घेतलाय त्याला जर आपण सपोर्ट केला तर मग कुणीही इतरांनी काही त्याला हे करण्याचा भाग राहत नाही. आणि आपण जर सपोर्ट केला त्यांनी जे काही ठरवलंय त्याच्यामध्ये तर मग आपणही म्हणजे त्यांचाही संसार सुखाचा होईल आणि आपण उगीच काहीतरी. किती सालची गोष्ट आहे म्हणते? 2000 म्हणजे 2000ला एवढ्या सहज एखादी गोष्ट स्वीकारणं मुलांच्या हिताच्या दृष्टिकोनातून, मुलांच्या सुखाच्या दृष्टिकोनातून. म्हणजे हे परिवर्तनशील वैचारिक लोक होते घरात म्हणूनच हे घडू शकले. कारण आजही आपण बघतोय काय होतंय ते. नाही आणि त्या काळामध्ये तर शक्यच नव्हतं. माझ्या बॅचला जेवढ्या कुणाचे म्हणजे असं डायरेक्ट लग्नापर्यंत त्यांचे विचार होते का नाही मला माहिती नाही, पण जे कुणी अशा पद्धतीने विचार करत होते त्यांच्या घरी इतक्या सहजासहजी ते होत नव्हतं. त्याही अनुषंगाने मी मला स्वतःला भाग्यवानच समजते. म्हणजे भाग्यवान हा शब्द मला मान्य नाहीये, पण काही वेळेला तो वापरावा लागतो, त्यामुळे मी भाग्यवान समजते. नाही, पण हे खूप नोंद घेण्यासारखे आहे की ज्या काळामध्ये मोबाईल नव्हते आणि काही काळासाठी ते शिकायला बाहेर गेले तरी सुद्धा तुमचे ते विचार ते सगळं टिकून राहिलं. कारण आता 6 वर्ष आता 2 तास भेट नाही झाली, 2 मेसेज नाही झाले की त्याच्यावरून भांडण सुरू आहे. त्याच्यावरून मोबाईल नव्हता म्हणून आम्ही नाही, आणि हेच खरं मानावं लागेल की एखाद्या गोष्टीशी असलेली आपली निष्ठा, एखाद्याबद्दल असलेलं प्रेम, आत्मीयता ही जी काही आहे ना ती टिकली तरच ती खरी आहे. ही जर अशी 2-2 मिनिटाला तुमची म्हणजे नष्ट होत असेल तर त्याला काही म्हणजे. मुळातच हे लग्न करण्याच्या अगोदर मी हे पूर्णपणे मान्य केलं होतं की प्रेम एक वेगळी गोष्ट आणि लग्न एक वेगळी गोष्ट. अगदी प्रेमामध्ये ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या आपल्या मनाप्रमाणे होतात आणि लग्न केल्यानंतर ते तुमचं ठरवलेलं असू द्या, लोकांनी बघितलेलं असू द्या किंवा तुम्ही बघितलेलं असू द्या, त्याच्यामधल्या वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या स्वीकारायच्या असतील तरच आपण पुढचं पाऊल टाकणं गरजेचं आहे. अगदी. याच्यामध्ये आपण परंपरेने जे काही म्हणत आलेले लोक आहेत की लग्न म्हणजे एक तडजोड असते, ऍडजस्टमेंट आत्ताच्या भाषेत जर म्हटलं तर. पण ह्या सगळ्याच गोष्टीला आता फटाफुटलेला दिसतोय. मग ते लग्न स्वतःहून ठरवलेलं असू द्या किंवा आई वडिलांनी ठरवून दिलेलं असू द्या, अरेंज मॅरेज असू द्या किंवा लव्ह मॅरेज असू द्या, पण आम्हाला वाटलं आम्ही तोडलं. हे असं सगळं आता सध्या सुरू आहे. तर या काळामध्ये तुझ्या अशा विचारांना खूप महत्व आहे. हे अधोरेखित करते मी परत एकदा की जे जे कोणी ऐकतील त्यांनी याही दृष्टिकोनातून थोडा विचार केला पाहिजे. कुटुंब व्यवस्था जर आपल्याला टिकवायची असेल आणि समाज जर घडवायचा असेल तर अशा विचारांची खूप तीव्रतेने गरज आहे आज. आणि खूप सुंदर जगता येतं याचं एक उत्तम उदाहरण आणि क्रांती नावाने क्रांती करून दाखवली. अगदी कारण फार प्रखरतेने किंवा खूप अशा ह्यानी एखादी गोष्ट जरी आपण स्वीकारली तरी ती तितक्याच नाजूक ह्याच्यातून सुंदर पद्धतीनं हाताळता पण आली पाहिजे. आणि ती हाताळतेस तू, आम्ही आज बघतोय. खरं तर मग अशी तुझ्या नावाचा उल्लेख करत असताना मला रीलची क्वीन आहे तो एक मला उल्लेख करायचा होता, तो राहून गेला माझ्याकडून. म्हणजे इतका प्रत्येक क्षणाचा जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे. तर रडत बसण्यात काय, रडत बसलात तर तुम्ही आयुष्य कमी पडेल, पण आनंद घेत गेला तर खरं तर रडण्यासारखं काही नसतंच. अगदी माणसाला हसायला इतकी कारणं आहेत ना, हसवायला पण इतकी कारणं आहेत ना, त्याच्यामध्ये थोडासा वेळ मिळाला आणि जर तो रिकामा असला ना तरच मला वाटतं रडण्याचे कारण सापडतात. अगदी सहजतेने आपण जर बघायला गेलो ना तर रडायला कारण नाही सापडत. आणि म्हणून मग जे काही येईल त्याला सामोरं जायचं आणि त्याच्यामध्ये आपण खूप अडकून पडायला लागलो की मग जे काही आपल्याला वाटतं ते करून मोकळं व्हायचं. अगदी खूपच सुंदर. मग लग्न जेव्हा झालं तेव्हा शेखर काय करत होते? ते MR होते एका कंपनीमध्ये, अल्केम नावाची कंपनी होती, पण खूप चांगली कंपनी होती. इंडियामध्ये जवळपास 2nd नंबरचं त्याला रेटिंग होतं आणि खूप चांगल्या पगाराची त्यांना नोकरी होती ती. पण पुन्हा क्रांती होती, ते नाव ठेवलं गेलेलं असल्यामुळं त्याच्यातून काही शेखरची पण सुटका नव्हती. आणि नंतर मग असं झालं की दादांनी ते जे म्हणलं होतं की बघू, ते बघू काही खरं ठरलं नाही. कारण आमच्या कॉलेजमध्ये लेडीज प्राध्यापक म्हणजे नव्हतेच, कुणी प्राध्यापकच नव्हते किंवा कसलाच कर्मचारी नव्हता. आणि मग आम्हाला सारखं असं रोस्टर जे आपलं असतं तर त्याला असं सारखं नेहमी हे यायचं की लेडीज कुणीतरी भरा, मग ते कुठल्या का जागेवर असं नाही. आणि मग त्यावेळेला माझ्या सासूबाईंनी माझं मत परिवर्तन केलं. म्हणजे आईला मी जेव्हा सांगितलं मला नाही नोकरी करायची, आई म्हणली बघ
माझं असं म्हणणं आहे की करावी, पण तुला करायची नाही म्हणतेस तर मग तू बघ. पण माझ्या सासूबाईंनी मग माझ्या डोक्यामध्ये हे घातलं. माझ्या सासूबाई माझ्या लग्नानंतर जे सोबत आल्या, म्हणजे माझं इंटरकास्ट मॅरेज आहे, पण कुणालाही सांगूनही खरं वाटत नाही म्हणून मी सांगत असते. आणि त्या माझ्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशीपासून मी त्यांना सोबत घेऊन गेले. त्या अगदी मरण्याच्या शेवटच्या क्षणी सुद्धा त्यांचा हात माझ्या हातामध्ये होता. आणि त्यांनी मग माझ्या डोक्यामध्ये घातलं की तुझी खूप चांगली नोकरी आहे, तुझ्या आईचं सुद्धा त्याच्यामुळे खूप नाव आहे, आणि हा जो तुझा वारसा आहे, तुझ्यामध्ये ते गट्स पण आहेत, आणि इतरांना कुणाला नोकरी मिळत नाही. जरी शेखरचा पगार चांगला असला आणि सगळं उत्तम असलं तरी त्याची नोकरी धोक्याची आहे. कारण त्यांना एरिया मॅनेजर म्हणून त्यावेळेला अपॉइंटमेंट होती, आणि म्हणजे महिन्यातले 24 दिवस त्यांना प्रवास करावा लागायचा. आणि मग त्याच्यामुळे त्यांचा एक छोटासा ऍक्सिडेंट पण झाला. आणि मग सासूबाईंनी माझ्या डोक्यामध्ये घातलं की हे कुणाला मिळत नाही, तुला मिळतंय, आईचं नाही ऐकायचं तर नको ऐकू, पण तू माझं ऐक आणि तू नोकरीमध्ये पुन्हा जॉईन हो. आणि मग 5-10-2000 मी पुन्हा पूर्ण वेळ प्राध्यापिका म्हणून पुन्हा तिथे जॉईन झाले, सासूबाईंच्या एका हातापायी. किती सुंदर ना, पण अशा पद्धतीने समजून सांगणं आणि ऐकणं खूपच सुंदर. आता हे सगळं करून मग त्यांनी ती नोकरी सोडली. मग सोडल्यानंतर तुम्ही उद्योगाकडे कसे वळालात, म्हणजे काय ठरलं ते? हा, ती पण एक खूप मोठी कहाणी आहे. त्याच्यावरती मी फेसबुकवरती पण लिहिलं होतं. काय जे सगळेजण करतात त्याच्या एकदम विरोधी करायचं आणि काहीतरी बघायचं त्याच्यामध्ये जाऊन. असंच कपड्यांचा खूप शौक आहे. आणि मग कुठेही गेलं की कुणाशीही म्हणजे असं समोर माणूस भेटलाय आणि त्याच्या खोलात आपण गेलो नाही असं होतच नाही. आणि मग सहज तिथं सोलापूरला उर्वशी चुडीदार नावाचं एक दुकान होतं, आणि ते पांढरे नावाचे गृहस्थ, त्यांच्याकडे तसं त्यांच्या आडनावाप्रमाणे पांढरे पण कपडे जास्त मिळायचे आणि मला ते आवडायचं. आणि मी 1-2-3 वेळेलाच फक्त त्यांच्याकडे ते कपडे घेतले. पण मी पण थोडं चोखंदळपणे त्यांना सगळं विचारायची. तर ते असं म्हणाले की सोलापूरमध्ये मला असं कोणी भेटलं नाही, तुम्ही कुठले आहात? आणि मग मी त्यांना सांगितलं मी लातूरची आहे. आणि मग जेव्हा माझी नोकरीसाठी मी इकडे आले, त्याच्यानंतर मग शेखरने 1 वर्ष नोकरी केली. त्याच्यामध्ये आम्हाला आदित्य झाला. आदित्यला मग 1 वर्ष आम्ही असंच सांभाळलं, कारण आईची पण नोकरी होती. सासूबाई एक्सपायर झाल्या, कारण त्यांना अगोदरच कॅन्सर होता. मग त्याला सांभाळणारं पण कुणी नव्हतं. आणि अगदी 2.5व्या वर्षीच त्याला शाळेत घालायचं आम्ही ठरवलं की घरी आता कुणी नाहीये तर काय करायचं. मग त्याला शाळेत घालायचं, तर मग शेखरने नोकरी सोडणं आलं. आणि मग आता शेखरने इथे यायचं तर काय करायचं. तर मग त्यावेळेला असं डोक्यात आलं की दुसरं-तिसरं काही न करता मलाही जाऊन बसता येईल, कारण तसं बघितलं तर माझी नोकरी काही त्यावेळेला परमनंट झालेली नव्हती. आणि म्हणून मग मलाही त्यांच्यामध्ये थोडंसं इंटरेस्ट असलेल्या गोष्टीमध्ये जर आपण काहीतरी उद्योग केला तर मलाही त्यांना साथ देता येईल आणि वेळेचा सदुपयोग सुद्धा करून घेता येईल. अंगामध्ये आळस नाहीये आणि झोप नावाची गोष्टच नाहीये. त्यामुळे मग मी आले की दुकानात जाता येईल, असं कुठलं दुकान, आणि आपल्याला आवडलं पण आपली जपली पाहिजे. तर मग मी म्हटलं की त्यांना आपण कपड्याचं दुकान टाकूया. आणि शेखरने पण जास्त आडेवेळे न घेता मग आम्ही त्या उर्वशी चुडीदारवाल्यांकडे गेलो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या माणसाने आमची कसली ओळख नसताना त्याच्या स्वतःच्या जिम्मेदारीनं मुंबईमधल्या 2-3 व्यापाऱ्यांकडनं आम्हाला जवळपास 4 ते 4.5 लाख रुपयाचा माल त्या काळामध्ये भरून दिला. म्हणजे किती विश्वास. आणि त्याच्यातले फक्त 1.5 ते 2.5 लाख रुपये आमच्याकडे होते. त्याच्यातलं डिपॉझिट दुकानचं 30,000 रुपये आणि पहिल्या महिन्याचं त्यांनी ऍडव्हान्स घेतलेलं भाडं, असं ते गेल्यानंतर म्हणजे अक्षरशः 1 लाख रुपये आमच्याकडे होते. आणि उरलेले सगळे पैसे त्या पांढरे नावाच्या गृहस्थांनी आम्हाला दिले. आणि आम्ही इथं मग हर हायनेस बुटीक म्हणून त्यावेळेला मग ते सुरू केलं. आणि मग त्या उद्योजकाची पुढं होत गेलेला बदल आणि आज ज्या पद्धतीनं तो उद्योग फुललाय, बहरलाय, तर त्याचा प्रवास काय सांगशील? तर मग नंतर मग असं झालं की थोडेसे ट्रेंड बदलत गेले. मीही सतत वेगवेगळ्या म्हणजे फॅशनचा माझा काही अभ्यास झालेला नाहीये, पण त्या सगळ्या गोष्टी मला माहिती होत्या. आणि मग आम्ही थोडंसं नवीन काहीतरी करायचं ठरवलं, कारण लातूरमध्ये आपल्या वडिलोपार्जित काही माहिती नाहीये ना, त्यांच्याकडे कुणाचं कपड्याचं दुकान ना आमच्याकडे तर कसलंच दुकान. अशा सगळ्या वातावरणामध्ये आपण दुकान टाकलं. आणि लातूरमध्ये त्यावेळेला पूजा ड्रेसेसचं खूप मोठं नाव झालेलं होतं. आणि मग तेही आम्ही अपोजिट टाकलं, म्हणजे खूप ट्युशन एरिया आताचा जो आहे त्यावेळेला ट्युशन एरिया नव्हता आणि अगदी तिथं दुकान आपल्याला कमी भाड्यात मिळते, म्हणून आम्ही इकडे ते सगळं टाकलेलं. आणि मग ते चालवायचं कसं, तर मग आम्ही तिथं काही काही आयडियाज हे केल्या की म्हणजे मग मी स्वतः खरेदीला जायची. तर तिथे गेल्यानंतर अगदी चोखंदळपणे खरेदी करायची, की त्यावेळेला कुणाला माहिती नव्हतं की एक आपली पॅन्ट आणि त्याच्यावर 2 टॉप असं सुद्धा मिळतं, किंवा मग एकच टॉप आपल्याला उलटा पण करून घालता येतो आणि त्याचे 2 ड्रेसेस होतात, हे असं माहिती नव्हतं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी मी तिथं जात असल्यामुळे खरेदीला व्हायच्या. आणि मग आम्हाला अक्षरशः इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला की पहिलीच दिवाळी जेव्हा आली, म्हणजे आम्ही पंचमीच्या जस्ट अगोदर टाकलं होतं हे, पंचमीला आपल्याला चांगलं हे मिळावं म्हणून. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पहिले 2-4 महिने काही
काहीच झालं नाही. खूप फ्रस्ट्रेशन येण्याच्या ह्याच्यामध्ये होतो, पण फ्रस्ट्रेशन आलं तर मग ते क्रांती आणि शेखर कुठले, तर त्याच्यामुळे आम्ही म्हणलं येईल गिराईक, एवढं काय येईल गिराईक. आमच्याकडे त्यावेळेला गाडी पण नव्हती, चालत जाताना आम्ही रस्त्याने असा विचार करायचो आज तर एक पण गेलं नाही. त्याच्यातले त्या दुसऱ्या दिवशी एखाद्या 400 रुपयाचे गिराईक झाले की आम्हाला खूप आनंद व्हायचा, चला आज 400 रुपये मिळाले मग जेवायला जाऊ बाहेर, ते 400 रुपये ठेवू असं नाही, आज गिराईक झाले. आणि आम्ही चालत चालत सुद्धा असं सगळं करायचं. आदित्य कडेवर असायचा, त्याच्यामध्ये माझा एक मावस पुतण्या पण आम्ही इकडे अभ्यासासाठी शाळेत शिक्षणासाठी आणलेला होता सांभाळायला, आणि आमचं चौघांचं असं मस्त चाललेलं होतं. आणि अचानक मग दिवाळीपर्यंत खूप सगळ्या लोकांना कळलं की यांच्याकडे अशा नवीन नवीन गोष्टी आहेत, आणि मला शिवायला यायचं. आईमुळे मी खूप लवकर शिवायला शिकले. त्याचा फायदा मी असा करून घेतला की तेव्हा स्लीवलेस टॉप जे यायचे तर त्याला मला शिवायला येत असल्यामुळे आम्ही फ्रीमध्ये ग्राहकांना फिटिंग करून देऊ लागलो. किती छान, म्हणजे ग्राहकांनी ड्रेस विकत घेतला. आणि ती संकल्पना खरंच मॅडम आम्ही राबवलेली आहे लातूरमध्ये. बरोबर, आता जे सगळ्या दुकानांमध्ये तुम्हाला मिळते ना फ्रीमध्ये फिटिंग करून देणं, ते आपण सुरू केलं. आणि मग अक्षरशः ते पूजावाला सुद्धा एक वेळेला आमच्याकडे आले, आता ते चांगले आमचे मित्र पण आहेत, तर ते सुद्धा आले. आणि एवढ्या अपोजिटला हे कसं काय चालतंय, तर मग तिथे आम्ही ही आयडिया लढवली की मग मुलींना थोडंसं फिटिंग वगैरे तेव्हा सुरू झालेलं होतं, आणि ते करायला कुठे जा, किती अडचणी असतात. तर मग मी काय करायची, मग त्यांना सांगायची की एक 10 मिनिटांनी या, 15 मिनिटांनी या, आणि मध्येच मग आम्ही मशीन ठेवलं. ते मशीन पण आईचंच आहे, आणि आईने तिच्या जवळपास म्हणजे आजपासून 50-55 वर्षापूर्वी सेकंड हँड घेतलेलं मशीन आहे ते, आणि ते मशीन आणून मग तिथे ठेवली, आणि त्याच्यानुसार मग सुरू झालं. पण नंतर ट्रेंड बदलला, हळूहळू असं लक्षात यायला लागलं की परत मग थोडंसं वातावरण पण बदललं, मॉल वगैरे संस्कृती सगळी सुरू झाली, रेडीमेड मध्ये खूप सगळं आले ऑपॉर्च्युनिटीज, म्हणजे खूप व्हरायटीज पण आल्या, खूप ठिकाणी दुकानं पण झाले. आणि मग आम्ही असं ठरवलं की आता आपण त्याचं स्टिचिंग मध्ये कन्व्हर्ट करूया. आणि स्टिचिंग मध्ये मग आम्ही जवळपास 2011-12ला पूर्णपणे स्टिचिंग मध्ये आलो. मग खरेदीला जाणंही होईना, ट्रेनिंग वगैरे घ्यावं लागलं असेल? नाही, आम्ही त्याच्यासाठी मग 2-3 टेलर अपॉइंट केले, आणि मग माझ्या ज्या काही आयडियाज आहेत त्या मी त्यांना सांगायची, आणि त्या पद्धतीनं मग ते स्टिचिंग सुरू झालं. मग पहिल्यांदा 2 टेलर वरून सुरू झालेलं जे काही आहे ते आता जवळपास आपल्याकडे 10-11 टेलर आहेत. आणि मग आता व्यवस्थित मोठं, आणि 8 मार्चलाच परत आम्ही आता एक ब्रायडल बुटीक सुरू करतोय, तर त्याची पण सुरुवात म्हणजे या पद्धतीने. त्याच्याबद्दल अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि मला वाटतं एक फाउंडेशन पण स्थापन केलं. मग नंतर असं झालं की आपण याचं संस्थेत रूपांतर करावं, कारण स्किल एनहान्समेंटला थोडेसे आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये पण त्याला थोडंसं हे आहे, महत्व आहे. आणि असंही आपल्याकडे आता समजा आपण BA ला शिकवतो, BCom ला शिकवतो, BSc ला शिकवतो, मुलींना आपण सांगतो की तुम्ही तुमच्या पायावर उभं राहण्यासारखे व्यवसाय करू शकता, पण आपण त्यांना तसं काहीच करून देऊ शकत नाही. तर मग आता काही पूर्ण आपण फ्रीमध्ये देत नाही, पण मुलींना परवडेल किंवा एखादीची फार परिस्थिती काही असेल म्हणून आम्ही काय केलं, ASK फाउंडेशन म्हणून सुरुवात केली. ती संस्था स्थापन केली, रजिस्टर केली, आणि मग तिचं रजिस्ट्रेशन आपल्याला मिळाल्यानंतर मग आपण फॅशन डिझायनिंग, आता सध्या जे काही आरीवर्क वगैरे म्हणून चालतं ते आरीवर्क, त्याच्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ब्युटी पार्लर आणि स्पोकन कम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स, या पद्धतीने हे 5 कोर्सेस विद्यार्थ्यांच्यासाठी, जे की महिला असतील, मुली असतील किंवा मुलं सुद्धा असतील, या सगळ्यांच्यासाठी सुरू केलं. मग आता या कोर्सेसमध्ये टीचिंग कोण करतंय सध्या? आता त्याच्यासाठी आपण ट्रेनर हे केले. सुरुवातीच्या काळामध्ये एखादा 2 महिने वगैरे मीच त्यांना सांगत होते सगळं, परंतु नंतर मग आता आपण एक 2 जण त्याच्यासाठी अपॉइंटमेंट त्यांची केलेली आहे, आणि त्या पद्धतीने आता ते ट्रेनर तिथं दिवसभर असतात. त्याच्यामुळे आता बॅचेस आपल्याला कराव्या लागल्या. सुरुवातीला 4-5 मुली आल्या होत्या म्हणून आपण एकाच वेळात ते घेऊ शकत होतो. आता आपल्याला 1.5 तासांच्या बॅचेस आपण केल्यात, आणि सकाळी 11 पासून आपण ते सुरू करतो, संध्याकाळी 6-6:30 पर्यंत शेवटची बॅच संपते. आणि ASK फाउंडेशनचा लॉंग फॉर्म काय आहे? ASKचा तसा जर आपण बघितला तर आपण ते 3 असे अल्फाबेट घेतलेत की ज्याच्यामध्ये पहिला जो A आहे तो जो आपला आहे तो ऍटिट्यूड साठी, की तुमचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, तर त्या पद्धतीनं. आणि म्हणून आपण तो त्याच्यामध्ये केलाय. त्याच्यामधला S जो आहे तो स्किल, की तुमच्याकडे दृष्टिकोन आहे पण त्या दृष्टिकोनावर तुम्ही जर कामच नाही केलं तर मग ते स्किल तुमच्यामध्ये एनहान्स नाही होणार. बरोबर. आणि म्हणून आपण तिथं तो स्किल हे घातला, ऍटिट्यूड पण. आणि मग त्याला माझ्या मुलांनी अजून एक त्याला शब्द घातला की एबिलिटी, की त्याच्यामध्ये आता तू आई स्किल म्हणतेस तर ऍटिट्यूड तर त्याचा पॉझिटिव्ह पाहिजेच, पण त्याला तो एबल सुद्धा झाला पाहिजे, आणि स्किलच्या जोरावरती तो एबल होईल. आणि K जो आहे तो कायमस्वरूपी आपल्याला जो ज्याच्यातून ह्या ऍटिट्यूड म्हणा, एबिलिटी म्हणा किंवा स्किल म्हणा, ज्याच्यातून आपल्याला कळतं ते म्हणजे नॉलेज. तर नॉलेज साठीचा K आपण त्याच्यामध्ये ठेवलाय, आणि ASK फाउंडेशन. सुंदर विचार. इंग्लिश प्राध्यापक असण्याचा एक अगदी अगदी फायदा. अगदी अगदी.
ASK फाउंडेशनच्या अंतर्गत पुढे आणखीन काही वेगळं तू करण्याचा विचार करतेस का? हो, आता 8 मार्चचं औचित्य साधूनच एक नवीनच संकल्पना आम्ही राबवायचं ठरवलंय की आपल्या इथं आता सगळ्याच पद्धतीचं काय म्हणता येईल त्याला की पॅकेज सुरू आहे की तुम्ही आता एखादं मंगल कार्यालय घ्या, तिथं तुम्हाला पॅकेजमध्ये सगळं मिळेल. परंतु आता आमच्याकडे ज्या नवऱ्या मुली येत आहेत त्यांचा साधारण वयोगट 21 ते 28-29 पर्यंत असतो आणि ह्या सगळ्या मुली आता नोकरी करणाऱ्या आहेत, बऱ्याचशा IT सारख्या क्षेत्रामध्ये आहेत आणि बऱ्याचशा पुण्याला राहणाऱ्या आहेत. तर मग त्या जेव्हा इथं लातूरमध्ये लग्नासाठी म्हणून 2-3 महिन्यांची रजा वगैरे टाकून येतात तर त्यावेळेला त्यांना वर्क फ्रॉम होम आहे. परंतु खरं तर मॅडम आपल्यासारखंच बरं कॉलेजला गेलेलं ते 6 तासाचं तरी आहे. हे वर्क फ्रॉम होम फार क्लिष्ट मामला आहे आणि मग त्या मुली आम्हाला विचारतात की आम्हाला एवढाच वेळ आहे, नंतर माझा कॉल आहे, तर एवढ्या वेळामध्ये आम्हाला हे सगळं पाहिजे. मग त्या आम्हाला असं सहज विचारायचं की तुमच्याकडे पार्लरवालीचा कुणाचा नंबर आहे का, की तुमच्याकडे अजून दुसऱ्या ह्या मेहंदी आर्टिस्ट कुणी आहे का. आणि मग त्याच्यातून मग माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना अशी आली की आपण ब्रायडल स्टुडिओ सुरू करावा आणि मग ब्रायडल स्टुडिओ मध्ये आपण त्यांना पॅकेज द्यावं. ज्यांना पॅकेज हवं आहे ते पॅकेज घेतील, ज्यांना नको आहे त्यांनी फक्त त्यांच्या कामापुरतं आहे जेवढं त्याच्यामध्ये ते घेतील. तर मग माझेच असे काही स्टुडंट होते किंवा ओळखीचे काही होते की त्याच्यातल्यांना मग आम्ही मग ब्रायडल पॅकेज मध्ये काय असणार आहे तर ब्राईडचे सगळे जे काही हँडवर्क आहे ते 3 ब्लाऊज आम्ही त्यांना वर्क करून देणार आहोत. त्याच्यामधलं एक पूर्ण ब्रायडलचं असेल म्हणजे जास्त वर्क असतं त्याच्यामध्ये हेवी वर्क आणि दुसरे 2 आपले सिम्पल वाले आणि त्याच्यानंतर मग त्याच्याशी जोडून असणार की तुम्हाला जर आर्टिस्ट पाहिजे असतील वेगवेगळे जसं की हेअर आर्टिस्ट आहे ते आपल्याकडे असेल, मेकअप आर्टिस्ट आहे तो आपल्याकडे असेल, त्याचबरोबरीनं मग मेहंदी आर्टिस्ट आहे तो आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू ऍज पर तुमची जशी तुम्हाला अपेक्षा आहे त्या रेटमध्ये. म्हणजे तुमची जर हाय रेटची मागणी असेल तर त्याही पद्धतीचे आपल्याकडे असणार आहेत आणि आपण 3 पॅकेजेस त्याचे ठेवतोय. फोटोशूटवाला तो सुद्धा आता आपल्याला पटकन मिळत नाही, त्याच्या वेळा नसतात, तर आपल्याकडे त्याही पद्धतीचं फोटो शूटिंग सहित म्हणजे एकदाच तुम्ही आमच्याकडे आलात की साधारण तुमच्या 4-5 सिटिंग होतात शिवणाच्या दृष्टिकोनातून. ब्लाऊज पहिल्यांदा आम्हाला तुम्हाला एक ट्रायलसाठी करून द्यावं लागतं, मग 8 दिवसाच्या वेळानंतर मग तुमचं सगळं सुरू होतं. तर ह्या सिटिंगमध्ये तुमच्या या पण गोष्टी तिथंच तुम्हाला मॅनेज करता येतात. म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट जे सारखंच अगदी सेम तसंच, परंतु हे ब्रायडल साठीच्या बेसिक गोष्टी की आता ती नवरी आहे आणि तिला लागणाऱ्या ह्या गोष्टी आहेत आणि मग याच्यासाठी आता कुठे जायचं किंवा 4 ठिकाणी कशाला फिरत बसायचं आणि वेळेच्या अभावाने खूप ताण असतो. तोच खूप महत्वाचा होतं, सगळंच एका ठिकाणी त्यांना मिळणार आहे. तर ही एक संकल्पना. आणि दुसरं म्हणजे मी मग असे कोर्सेस जे बोलले की हे कोर्सेस आपल्याकडे सगळ्या वयोगटातल्या मग त्या मुली असतील, महिला असतील, अर्धवेळ काम करणाऱ्या असतील, पूर्ण वेळ आपल्याकडे पूर्ण कोर्स करणाऱ्या असतील, कशाही पद्धतीच्या. माझी तर मध्ये मी नवरात्रीसाठी एक संकल्पना राबवली होती, आपलं ब्लाऊज आपणच शिवायला शिका. कारण जरी माझं बुटीक असलं तरी मला माहिती आहे की 1 महिना आपल्याला वेटिंग करावी लागते आणि माझ्यासारख्या बाईला 1 महिना एक साडी घालायला वेटिंग करणं, अर्धा तासात एक ब्लाऊज शिवून घालतात माहिती आहे आम्हाला. अर्ध्या तासात ब्लाऊज. म्हणून मी ती पण एक संकल्पना राबवली होती की 10 दिवसामध्ये आमच्याकडे या आणि अगदी 2,000 रुपये अशा नॉमिनल फी मध्ये तुम्ही तुमचं ब्लाऊज शिका. आज तुम्ही शिका आणि 10 दिवसामध्ये तुमचे 10 जरी ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊन गेलात तरी सुद्धा आम्हाला खूप आनंद होईल. तर याही पद्धतीच्या काही संकल्पना नवनवीन त्याच्यामधून आपल्याला राबवायच्या. तर विद्यार्थ्यांच्यासाठी पण आहे, पुरुषांच्यासाठी सुद्धा आहे जे स्वतःचा काहीतरी व्यवसाय करू इच्छितात आणि आता महिलांच्या स्टिचिंग मध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहे. तर त्याही पद्धतीचं आपण त्यांना ते प्रशिक्षण देतोय. त्यामुळे कुणीही या आणि शिका, स्किल्ड व्हा, या पद्धतीचं आमचं एक ध्येय या ह्याच्या पाठीमागे आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे कौशल्य विकास आहे तो खऱ्या अर्थाने कौशल्य विकास करायला लागला तो आहे आणि त्या पद्धतीने आपण ते देतोय. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप खूप शुभेच्छा या उपक्रमासाठी. हा सगळा जो उद्योजक म्हणूनचा प्रवास आहे तो अगदी टॉपवर गेल्यासारखाच आहे आता. म्हणजे आता काही आणखीन याच्या पुढं फार शिखर गाठायचं असं नाही, तुम्ही शिखर गाठलंच आहे. फक्त काय असतं की यश मिळाल्यानंतर ते टिकवलं गेलं पाहिजे, तर ते टिकवायचंय फक्त तुम्हाला. या स्टेपला तुम्ही पोहोचलात. पण या सगळ्या प्रवासामध्ये ज्या विचारांनी बळ दिलं त्याच्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, वैचारिक सगळ्याच गोष्टी, तर हे बळ कुठून रुजलं? हे म्हणजे दादा आणि आई. कारण घरामध्ये वातावरणच सुरुवातीपासूनच सामाजिक तर होतच, पण सामाजिक बरोबर वैचारिक पण होतं. कारण आपण समाजकार्य करतो, पण समाजकार्याचे पण खूप प्रकार आहेत. पण एक वैचारिक बैठक असणारं समाजकार्य, समाजाला जे लागू पडणारं आहे ते समाजकार्य. आणि समाज म्हणजे कोणता,
त्याच्यामध्ये येणारे असे घटक की ज्यांचा आवाज आपण होऊ शकतो, ज्यांना बळ आपण देऊ शकतो, ऑलरेडी ज्यांच्याकडे सगळंच आहे त्यांना त्यांच्यासाठी काहीतरी करणे, याच्या ऐवजी ज्यांच्याकडे काही नाही यांच्यासाठीचे, कारण वडील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते असल्यामुळं आणि आई पण म्हणजे त्या काळामध्ये जनवादी सारख्या चळवळींच्या मधून काम करणारी असल्यामुळं आमच्या घरामध्ये सतत सगळे हेच वातावरण असायचं. आणि मग आपणही जेव्हा केव्हा थोडेफार स्टेबल होऊ आणि जेव्हा केव्हा असं काहीतरी करण्याचं आपल्याला पण इच्छा होईल किंवा तसं आपल्याला मार्ग सापडेल किंवा आपण तसं करायचं ठरवू, तर तेव्हा आपण असं काहीतरी केलं पाहिजे हे तेव्हापासून ठरलेलं होतं, रुजलेलं होतं. आणि म्हणून मग मी असं नेहमी म्हणत असते की नुसतं सामाजिक किंवा नुसतं राजकीय नाही तर वैचारिक हे फार महत्वाचं आहे. अगदी अगदी. कारण आता भरपूर आपण समाजकार्याचे प्रकार बघतो, म्हणजे एकाच डबक्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये खड्ड्यामध्ये दरवर्षी लावणं, झाड लावणे, हे समाजकार्य त्याही काळामध्ये आम्हाला आमच्या मनावरती रुजवलं गेलं नाही. आणि कालांतराने जेव्हा मग आता कॉलेजमध्ये आपण वेगवेगळे कामं करत आलो विद्यार्थिनींशी, पर्टिक्युलरली आमचं थोडंसं सगळा रुरल एरिया आहे, रेणापूर म्हणजे लातूर पासून आहे तसं 10 किलोमीटर 13 किलोमीटर, पण तरी सुद्धा त्या मानाने एक जी वैचारिक बैठक पाहिजे मुलींच्या शिक्षणाकडे बघण्याची सुद्धा आणि मुलांच्या सुद्धा, किंवा शिक्षणाचाच एक जो दृष्टिकोन आहे, तर मग त्याच्या बरोबर आपण असं काहीतरी करण्याचं सुद्धा केलं पाहिजे. म्हणून मग कॉलेजमध्येही असे मी कार्यक्रम करायची आणि मग यांच्याकडे जा, त्यांच्याकडे जा, इकडे जा असं सांगण्यापेक्षा ज्या मुली तयार होतील अगदी तर त्या मुलींना पण आपण काहीतरी देऊ शकू का, म्हणून मग असं स्किल बेस्ड काहीतरी आपण सुरू करावं असं डोक्यामध्ये आलं. कारण मी आजपर्यंत पाहिले, मी शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक यासाठी शब्दांचा वापर केला की खूप शिकलेले आहेत प्राध्यापक, डिग्र्या इकडं अमाप आहेत, पण त्यांचं वागत असतानाचं जे काही नेचर आहे, त्यांची वागण्याची जी पद्धत आहे, त्याच्यातून विद्यार्थ्यांशी वागणं किंवा सहकार्याशी वागणं किंवा आणखीन कोणाशी वागणं, त्याच्यात प्रचंड तफावत आहे. म्हणजे शिक्षणाचा मागमूस सुद्धा लागत नाही. आणि मग अनेक वेळा प्रश्न पडतो की अरे हे नक्की कसलं शिक्षण आहे. ह्याच्यासाठी मला ही वैचारिक बैठक जी आहे की सामाजिक होणं काय आहे, सामाजिक भान असणं, सामाजिक जाण असणं, हे किती महत्वाचं आहे. आणि मग हे मिळणं ह्याच्यासाठी खूप भाग्य लागतं हे म्हणावंच लागेल. कारण हे परिवेश मिळणं, कारण लहानपणापासून या विचारांची पेरणी झालेली असते, म्हणून आज आपण कुठेतरी ते मोठं वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि त्या दृष्टिकोनातून आपण विद्यार्थ्यांकडे पाहू शकतो, सहकाऱ्यांकडे पाहू शकतो. नाहीतर एक विचित्र वातावरण, लगेचच तिथं आकस निर्माण होणं, त्या दूषित वातावरण करणं, हे प्रकार आपण सगळीकडे बघतोय. पण जेव्हा आपण आपले असे विचार ठेवतो तेव्हा आपण प्रत्येक ठिकाणी आनंद निर्माण करू शकतो आणि दीर्घकाळ त्या लोकांच्या स्मरणात राहू शकतो. आणि म्हणून आज आपण कुठूनही येता जाता आपल्याला चटकन लोक लक्षात ठेवतात, अरे आपण ह्या कार्यक्रमात भेटलो होतो बरं का. ही आनंददायी जी गोष्ट आहे ना ती अगदी, आणि कुठेही नाव जरी कुठं निघालं तरी त्या व्यक्तीबद्दल भरभरून बोललं जातं, ते महत्वाचं. हे जे आहे ना, हे सामाजिक होण्यानं होतं, सामाजिक भान असण्यानं होतं, वैचारिक बैठक असण्याने होतं. आणि हेच आजच्या पिढीला कळलं पाहिजे. हे जे आता ज्यांच्याजवळ नाही त्यांच्याजवळ नाही, आपण त्याला काही करू शकत नाही, परंतु आता येणारी जी पिढी आहे त्या पिढीपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. आणि म्हणूनच हा प्रश्न तुला विचारला. कारण सोपी गोष्ट नाहीये की डॉक्टर कुसुमताई मोरे ह्यांचं फक्त त्या प्राचार्य होत्या म्हणून नाही, त्या प्राध्यापक होत्या म्हणून नाही, त्या सरपंच आहेत, त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. म्हणजे आजूबाजूच्या लोकांच्या मनातलं जाणून घेणं, त्यांच्या समस्या जाणणं आणि त्याला कुठलाही असा गिल्ट किंवा त्याला अपमानकारक वाटणार नाही अशा पद्धतीनं त्यांना मदत करणं. नाहीतर आज आहेच की जुने सुद्धा कपडे देताना फोटो काढून प्रकाशित करणारे अनेक जण आहेत. पण ही जी काही बैठक मिळाली, विठ्ठल मोरे सर असतील किंवा कुसुमताई असतील, यांच्याकडून येणारी वैचारिक बैठक आणि त्याच्यातून तुझी होणारी जडणघडण आणि त्याच्यातून आता जी काही म्हणजे पूर्वीचे जो काळ आहे तो पण तू तितक्याच आनंददायी पद्धतीनं उपभोगला आहे. आणि आत्ताही जी नवीन येतं, मी जे मगाशी उच्चार केला की रील्सची राणीच आहेस तू, आम्ही वेगवेगळ्या रील्स अगदी पाहत असतो, त्याचा आनंद घेत असतो. तर आनंद हा सगळ्याच ह्याच्यातला घेतला पाहिजे. म्हणजे असं नाही की एक प्राध्यापिका आहे म्हणजे याच साच्या मदतीनं बसलं पाहिजे आणि मग तेच केलं पाहिजे, त्याशिवाय दुसरं काही नाही करायचंय वगैरे. आणि जे नसतं करायचं ते सगळे करून निघतात, पडद्याच्या पाठीमागे सगळे करून निघतात, त्याचं काही हे नसतं. पण अशा काही गोष्टी केल्या की मग थोडं अरे प्राध्यापक आहे अशी करते का तरी पण,
म्हणजे हे जे काही सूर दोन्ही मला ऐकायला मिळतं बऱ्याच वेळेला, पण मला नेहमी असं वाटतं की येणारी पिढी कशी आहे. आणि आपण आता बघा की लॉकडाऊन मध्ये बघितलं की आपल्याला जेव्हा पहिल्यांदा ऑनलाईन लेक्चर्स घ्यायला लावले तरी सुद्धा आपल्या लोकांना जमले नाही. आणि मग आपण स्वतःला शिक्षण ही अशी गोष्ट आहे की मला जे माहिती नाही, मला जे कळत नाही, माझ्यासाठी जे नवीन आहे ते शिकणं, त्याला वयाचा कसल्याच पद्धतीचं बंधन ठेवता कामा नये. तरच मग आपण अपडेट असू शकतो, तरच आपण रिचेबल असू शकतो, तरच आपण विद्यार्थ्यांच्यापर्यंत जाऊ शकतो. नक्कीच. म्हणून आज जो माझा फर्स्ट इयरचा मुलगा जे काही करतोय ती गोष्ट जर मी करूनच बघितली नाही, मला ती येतच नाही म्हणून मी जर फक्त त्याला वाईट असं म्हणत बसले, तर मग विद्यार्थ्यांच्या माझ्या मनामध्ये म्हणजे विद्यार्थी माझा रिस्पेक्ट करतील, पण तो रिस्पेक्ट असा असेल की ते माझ्या बरोबर बोलणारच नाही, ते माझ्या जवळच येणार नाही, ते जाणूनच घेणार नाही, मलाही जाणून घेणार नाही. म्हणूनच परिवर्तन गरजेचं आहे. हे परिवर्तन फार गरजेचं. जे की जुनं आहे ते थोडंसं बाजूला सारून पुढचं काही बदलत जाणारा जो काळ आहे तो पण आपण जगला पाहिजे. आणि माणूस होण्यासाठी शिक्षण आहे. अगदी माणसांच्या पासून दूर जाण्यासाठी नाही. मी व्हाईट कॉलर झालो, मी काहीतरी फार शुद्ध बोलायला लागलो आणि मी विद्यार्थ्यांच्या समोर एक 50 मिनिटं काहीतरी लेक्चर झाडलं. लेक्चर देणे ही एक स्किल आहे आणि नंतर विद्यार्थ्यांच्या मध्ये जाऊन, सर्वसामान्यांच्या मध्ये जाऊन आणि शेवटी ह्या सगळ्या गोष्टी आपण कधी करू शकतो, आपलं मन आनंदी असेल तर. अगदीच. मनावर काहीतरी एक बोजा ठेवून आणि सतत एक काहीतरी असं हे ठेवून की मी प्राध्यापक आहे तर मी हसू कशी, मी प्राध्यापक आहे तर मग मी अंक कसं करू, मग त्याला काही अर्थ नाही. बरोबर. कारण स्वतःचं मन आपल्याला जर जपता आलं तर आपण इतरांची मनं जाणून घेऊ शकतो आणि जपू शकतो. आणि हा तरी माझा तरी फंडा आहे. अगदी अगदी. आणि याच्या खातर असं वाटतं की हे सगळं करत असताना जेव्हा आपल्याला हे सगळं जाण असते, भान असतं, तर ह्या सगळ्यामध्ये एक आपले वेगवेगळे कलागुण सुद्धा विकसित होत जातात. आणि म्हणूनच तुझ्या एक एवढ्या वेगवेगळ्या रूपांना आम्ही बघत असतो. त्यातलंच एक वेगळं रूप म्हणजे तू साहित्यिका पण आहेस. सुंदर अशा सामाजिक भान आणणाऱ्या रचना तू लिहितेस. तर त्याच्यातली एखादी रचना ऐकायला आवडेल आम्हाला. हो नक्कीच. हे तर खरं तर माझ्या या जडणघडणीमध्ये म्हणजे आता उगी काही मुलाखत द्यायची म्हणून नाही, पण तुमचा खूप मोठा वाटा आहे. कारण मी खूप दिवसांच्या पासून कविता करते, परंतु कुठेतरी आपण कार्यक्रमांना जावं, कुठेतरी कार्यक्रमांच्या मधून ह्या सादर कराव्यात असं डोक्यात कुठंच नसायचं. आजही पुस्तकाचं जे काम आहे ते तुम्हीच 8-8 दिवसांनी आठवण करून देता, म्हणून ते सारखं डोक्यामध्ये असतं. खरं तर म्हणजे साहित्यिक म्हणून अशी काही खूप मोठी ओळख माझी नाही किंवा तशा पद्धतीचं माझं काही कामही नाही, पण जे काही सुचतं ते थोडंसं इतरांच्या पेक्षा वेगळं आहे, विद्रोही आहे, थोडंसं मनातली सल मांडणार आहे. मग ते महिलांच्या बाबतीमध्ये असेल, समाजाच्या बाबतीमध्ये असेल, अगदी मग प्रसार माध्यमांच्या बाबतीमध्ये असेल. कारण मी कोण आहे हे जर मला कळलं तर मग इतरांना तुम्ही कसे असावेत याची अपेक्षा मला त्यांच्याकडून करायला योग्य वाटतं. आणि त्याच्यामुळे उगीच एक बाहेरचा मुखवटा आणि एक आपल्या अंतर्मनाचा मुखवटा, असे 2 मुखवटे घेऊन माणूस जगू शकत नाही. आणि जरी जगत असला तरी ना तो स्वतःला समाधानी ठेवू शकतो ना समोरच्याला. आणि म्हणून मग मला त्या काळामध्ये जसं की तुम्ही म्हणालात वैचारिक बैठक, दादांचे ते सगळे विचार ऐकून असं सारखे त्याच पद्धतीचे विचार मनामध्ये यायचे. आणि म्हणून मग कधीच अशी कविता म्हणजे प्रेम केलं, पण प्रेमाच्या कविता काही कधी सुचल्या नाही. 2-4 वेळा झाल्या होत्या जाता येता बस, पण त्याच्यातून पण असं काही फार प्रेम काव्य आणि वगैरे काही झालं नाही. पण जी काही अशी एखादी घटना दिसायची तर त्या घटनेवरती लगेचच एक मनातलं जे वैचारिक बैठकीचं जे मन आहे किंवा त्या ज्या दृष्टिकोनातून मी त्याच्यावरती विचार करायची आणि तशा पद्धतीने कविता झाल्या. मध्येच मग तुमच्या बरोबरचा सहवास, शैलजा कारंडे, तुम्ही आणि आपला पूर्ण शब्दांकितचा सगळा ग्रुप, त्या सगळ्यांनी उलट मी खूप कमी वेळेला कार्यक्रमांना येऊ शकते आणि सगळ्या गोष्टी करते, तरी पण तुम्ही दरवेळेला मला सतत साहित्यिक म्हणून जागा ठेवता. साहित्यिक पण तू आहेस याची सारखी जाणीव करून देता. त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आभार. आणि माझी अशीच एक सामाजिक भान असणारी ती कोण आहे, म्हणजे मी आता जसं म्हटलं की मला जर कळलं मी कोण आहे तर मग या कोणत्याच गोष्टींचा माझ्यावरती परिणाम होतो. जसं तुम्ही म्हणालात की रील क्वीन मॅडम असून रील करतात का, पण कोणत्या रील केल्या पाहिजेत हे जर कळलं तर मला भीती नाही वाटत. मला भीती केव्हा वाटते, जेव्हा जे सगळीकडे चाललंय, जे व्हायरल होतंय त्याच्यामध्ये मी पण व्हायरल होत असेल तर मला भीती वाटते, वाहवत जाणं नाही. आणि म्हणून मग माझी एक बैठक आहे आणि त्या बैठकीवर मी काहीतरी करते म्हटल्यानंतर मग मला त्याची भीती पण वाटत नाही किंवा कोण काय म्हणेल याचा फार आपण काही तिथे विचार करून अडकून पडत नाही. आणि म्हणून मग तशीच एक सामाजिक भान आणि एक वैचारिक भान असल्यामुळं प्रत्येक स्त्रीला एक थोडंसं भान देणारी ही कविता आहे. आणि तीच कविता मग मी आता या निमित्ताने घेते, कारण 8 मार्चही आपल्या जवळ येतोय, तर प्रत्येकीला जर हे भान आलं
तर मग इतर सगळ्या कवितांच्या पेक्षा मला थोडीशी ही महत्वाची वाटते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे ती कोण आहे. टीव्हीवरच्या जाहिराती आणि मालिका पाहून माझीच ओळख मी विसरू लागले. टीव्हीवरच्या जाहिराती आणि मालिका पाहून माझीच ओळख मी विसरू लागले आणि मलाच मी प्रश्न विचारला ती कोण आहे. क्या बात आहे. आणि मलाच मी प्रश्न विचारला ती कोण आहे. माझ्या अवतीभोवती जगण्याचे इतके प्रश्न असताना, माझ्या अवतीभोवती जगण्याचे इतके प्रश्न असताना चंगळवादाचं प्रदर्शन करणारी ती कोण आहे. माझी सासू माझी नणंद माझ्याशी तर चांगलं वागते. अगदी. माझी सासू माझी नणंद माझ्याशी तर चांगलं वागते, मग टीव्हीत दाखवली जाणारी ती कोण आहे. कारण टीव्ही मध्ये सगळ्या ज्या नंदा आहेत, सासू आहेत, त्याच बदनाम केल्या जातात. आणि मग ती टीव्हीत दाखवली जाणारी ती कोण आहे. व्यवस्थेशी झगडणारी, स्वतःच्या अपमानाचा भीष्माकडे जाब विचारणारी द्रौपदी हा माझा इतिहास असताना, व्यवस्थेशी झगडणारी, स्वतःच्या अपमानाचा भीष्माकडे जाब मागणारी द्रौपदी हा माझा इतिहास असताना आपल्याच हाताने आपले वस्त्र फेडणारी ती कोण आहे. आपल्याच हाताने आपले वस्त्र फेडणारे ते कोण आहे. शिक्षण, स्वातंत्र्य, समानतेसाठी ज्या सावित्रीने शेणगोळे खाल्ले, शिक्षण, स्वातंत्र्य आणि समानतेसाठी ज्या सावित्रीने शेणगोळे खाल्ले, त्याच शिक्षणाने स्वार्थी आणि स्वैराचारी बनलेली ती कोण आहे. त्याच शिक्षणाने स्वार्थी आणि स्वैराचारी बनलेली ती कोण आहे. अंधश्रद्धा, धर्मांधता, जाती व्यवस्था आणि लिंग भेदाविरुद्ध जेव्हा लढण्याची वेळ आली आहे, अंधश्रद्धा, धर्मांधता, जाती व्यवस्था आणि लिंग भेदाविरुद्ध लढण्याची जेव्हा वेळ आली आहे, तेव्हा भोंदू बाबांच्या सत्संगाला गर्दी करणारी ती कोण आहे. तेव्हा भोंदू बाबांच्या सत्संगाला गर्दी करणारी ती कोण आहे. खाजगीकरण, उदारीकरण, दहशतवादानं जेव्हा देश पोखरला जातोय, खाजगीकरण, उदारीकरण आणि दहशतवादानं जेव्हा देश पोखरला जातोय, तेव्हा याचा लवलेशही नसणारी आणि स्वतःला या देशाची नागरिक म्हणून घेणारी ती कोण आहे. स्वतः एक स्त्री डॉक्टर असून सुद्धा, शेवटचं, स्वतः एक स्त्री डॉक्टर असून सुद्धा अजून जन्मालाच न आलेल्या स्त्री अर्भकाच्या खुनाची सुपारी घेणारी ती कोण आहे. क्या बात है. वेळीच या तीला आपण ओळखायला पाहिजे. वेळीच या तीला आपण ओळखायला पाहिजे, कारण आपल्याच हाती आहे आपला आत्मसन्मान, आपणच तो जपला पाहिजे. कारण आपल्याच हाती आहे आपला आत्मसन्मान, आपणच तो जपला पाहिजे. क्या बात है. बढिया बढिया. धन्यवाद. खऱ्या अर्थाने 8 मार्चला स्त्रियांना जागृत करणारी रचना आहे. नाही, आणि कसं आहे की या सगळ्या गोष्टींचा कुठंतरी आपण आता विचार करायला पाहिजे. आणि सध्या तर खूप मॅडम, कारण आपण जे बघतोय ना, तुम्ही रील्सचा उल्लेख केला, या रील्स मध्ये सुद्धा खूप वाहवत जाणारी सगळ्या महिला आपल्याला दिसायला लागल्या. तिथं सुद्धा नको तोच चंगळवाद आहे. वस्त्र आणि महिला यांचा काही कुठे पण दूरपर्यंत संबंध राहिलेला नाहीये. दुसरी गोष्ट, घरामधल्या सगळ्या पूजा अर्चा, स्टेटस आणि या सगळ्या गोष्टीतून समोर आणलं. म्हणजे माझी डिग्री किंवा माझं शैक्षणिक सगळं काही आहे. टिळकांनी असं एका ठिकाणी म्हटलं होतं की तुमचा धर्म आणि देव उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही नाही आणला पाहिजे. आणि तुम्ही समाजामध्ये जेव्हा एक भूमिका घेऊन जाता की मी शिक्षक आहे, मी प्राध्यापक आहे, मी कोणीतरी आहे, त्यावेळेला या सगळ्याचं प्रदर्शन खरं तर इतकं चुकीच्या पद्धतीनं होत आहे सध्या. आणि मला ते खूप खटकतं. आपल्या समाजामध्ये फक्त जयंत्या साजऱ्या केल्या जातात, पण त्यांच्या विचारांना कोणीच आत्मसात करत नाही. कोणीच नाही. फक्त ते डीजे लावणं, डान्स करणं. आता आपण राम मंदिराचं उदाहरण बघितलं, त्या दिवशी जणू काही म्हणजे राम स्वतः आला असता तर ढसाढसा रडला असता अशी वेळ होती. आणि एवढे जर राम खरंच निर्माण झाले असते तर मग नथुराम कशाला या देशामध्ये जन्मला असता, अशी वेळ. आणि त्या रामाचं सुद्धा एवढं मोठं केलेलं बाजारीकरण आणि त्याच्यामध्ये सुद्धा वाहवत गेलेले सगळ्या. आणि आपण असं नेहमी म्हणतो की फक्त बाई शिकली की नाही, शिकून तिनं स्वतःमध्ये परिवर्तन केलं तरच घरामध्ये स्वतःत परिवर्तन करावं आणि इतरांना सुद्धा परिवर्तन करण्याचा प्रयत्न करावा. कारण ते परिवर्तन दिसलं पाहिजे. नुसती डिग्री घेतली म्हणजे ती प्राध्यापिका झाली, ती समाजसेविका झाली, ती कवयित्री झाली, ती लेखिका झाली असं नाही. तर हे परिवर्तन तिच्यामधून दिसणं. आणि हे दिसण्याचे जे माध्यम आहेत ना, जसं मी आता म्हटलं की तुमचं व्हॉट्सअप आहे किंवा तुमचं फेसबुक आहे किंवा तुमचं हे आहे रील्स आपण ज्याच्यावरती करतो, इन्स्टा आहे, या सगळ्या गोष्टींच्या वरती उलट जास्त धार्मिक, उलट जास्त बुरसटलेल्या विचारांचं, उलट जास्त अंधश्रद्धा, उलट जास्त या सगळ्या गोष्टी आता पुन्हा होताना दिसत आहेत. त्याच्यामुळे खूप मोठी धोक्याची घंटा वाजते. आणि अशा वेळेला मग थोडंसं ज्यांना वैचारिक भान आहे त्यांनी पुढे येणं आणि समाजासाठी या सगळ्या गोष्टी स्वतःपासून सुरुवात करून, किती विरोध होत असला तरी आपल्या आपल्या परीनं थोडंसं त्यांना बूस्ट करणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येकच काळामध्ये विरोध हा झालाच आहे. सावित्रीबाईंनी शेणगोळे सहन केले म्हणून आज आपण एवढं तरी बोलतोय, एवढ्या डिग्र्या घेऊ शकलोय, एवढं ज्ञान घेऊ शकलोय, काहीतरी बोलू शकतोय. बसवेश्वरांनी 12व्या शतकात बोलण्याची संधी दिली म्हणून स्त्रिया आज बोलू शकतात, मांडू शकतात.
प्रत्येक काळात असं प्रत्येक समाज सुधारकांनी केलेलं आहे, परंतु त्या त्या काळामध्ये ते विरोधक आलेच आहे. पण त्यांना हे करताना न घाबरता आपल्याला जे वाटतं ते आपण मांडलंच पाहिजे. अगदी. आता या सगळ्या चर्चेनंतर येणाऱ्या नवीन पिढीला काय संदेश देशील? मी आताच म्हटल्यासारखं आपण सगळेजण फक्त सहीपुरते साक्षर होऊ नका. अगदी खऱ्या अर्थाने स्वतःचा विचार, स्वतःचा आचार आणि स्वतःचं जे काही आपल्याला व्यक्तिमत्व आपण घडवतो तर त्याच्यामधून आपण खऱ्या अर्थाने सुशिक्षित दिसलो पाहिजे. अगदी. माझं नेहमीच हे वाक्य असतं की साक्षरता म्हणजे अंगठा जाऊन सही आणि सुशिक्षित म्हणजे लिटरेट होणं, की मग ज्याच्यामध्ये तुमचा पूर्णपणे पर्सन टू पर्सनॅलिटी पर्यंत तुम्ही जाऊ शकता. कारण या सगळ्या समाज व्यवस्थेला अगदी सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा आणि अगदी शेवटच्या काळामध्ये सुद्धा जर कुणी तारलं असेल तर ते सगळे सुशिक्षित असे लोक आहेत, फक्त शिक्षित नाहीत. आणि म्हणून मग फक्त शिक्षित होण्यापेक्षा आपण सुशिक्षित होऊया, प्रत्येक गोष्टीची कारणमीमांसा करूया, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन विज्ञानवादी ठेवूया. माझ्या बरोबर इतरांना सुद्धा माझ्याकडून कुठल्याच पद्धतीचा त्रास होणार नाही, कारण माझं मन जेव्हा मारते तेव्हाच मला बाहेरच्यांचं मन मारण्याची हिंमत येते. म्हणून माझ्या बरोबर इतरांचं सुद्धा मी कुठल्याही पद्धतीचं नुकसान करणार नाही, या पद्धतीचं मी व्यक्ती होईल, अशी प्रत्येकाने प्रयत्न करूया. म्हणजे मग खऱ्या अर्थाने म्हणजे तिकडे अयोध्येमध्ये जो राम आहे तो घराघरामध्ये येईल आणि प्रत्येकाच्या मनामध्ये जर तो वसला तर खऱ्या अर्थाने जे काही आपल्याला अभिप्रेत आहे रामराज्याच्या संकल्पनेच्या मागे, तर त्या पद्धतीचं रामराज्य ज्याच्यामध्ये स्त्री पुरुष असे वेगवेगळे नसताना एक व्यक्ती म्हणून प्रत्येक व्यक्तिमत्वाचा इथे विकास होईल आणि तो देशाच्या जडणघडणीसाठी सुद्धा मला माझ्या परीनं कामामध्ये आणता येईल, अशी प्रत्येकाने एक स्वतःच्या मनाशी खुणगाठ बांधावी. एवढाच फक्त संदेश मी या निमित्ताने देते. अगदीच अगदीच. तुझ्या या संदेशातून असं एक म्हणावं असं वाटतं की माणूस म्हणून घडण्याचा जो प्रवास आहे तो आणखीन सोपा होत जाईल जर या विचारांना आत्मसात केलं. आणि नक्कीच माणूस म्हणून घडण्याचा प्रवास जर सोपा झाला तर हे सगळा विकास आणि हे सगळं आपोआपच घडेल. कारण लातूर पॅटर्न आहे आपला. इथं इंजिनियर घडवण्याच्या फॅक्टरीज लागल्यात, डॉक्टर बनवण्याच्या फॅक्टरीज लागल्यात, पण माणूस बनवण्याची फॅक्टरी कधीच कुठे लागणार नाही. ती प्रत्येकालाच आपल्यापासून बनवून घ्यावी लागेल. आणि म्हणून आपण सगळेजण माणूस बनवूया आणि ज्याच्यामधून प्रत्येकाची काय म्हणतात त्याला एकात्मता त्याच्यामधून वाढीस लागली पाहिजे. कारण पुन्हा एकदा खूप धर्मांधता, पुन्हा एकदा खूप जाती व्यवस्था कट्टर होत आहेत की काय असं थोडंसं दिसायला लागले. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान स्त्रियांचं होत असतं. अगदी अगदी. कारण जेव्हा कसं मत वेगळं असू शकतं पण ते मतभिन्नता जी काही आहे तर त्या पद्धतीची असता कामा नये. आणि म्हणून मग आपण मनभेद नको आहेत. अगदी. मत मी वेगळं मांडू शकते, तू वेगळं मांडू शकते, परंतु एक वैचारिक त्याला असलं पाहिजे. आणि तो एक सारखेपणा की शेवटी सगळ्यांना माणूस व्हायचा असेल तर मग या सगळ्या मतभिन्नता टाकून देऊन मनभेद कसे होणार नाहीत हे आपण बघूया आणि मन जपत मग माणूस होऊया. अगदी. खूप सुंदर संदेश दिला. आज वेळ काढून इथं मुलाखतीसाठी उपस्थित राहिलीस त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नाही, तुमचे सुद्धा खूप खूप आभार. कारण असं सतत आम्हाला जागृत करण्याचं काम तुम्ही करता. आईच्या नंतरची एक महत्वाची पिढी म्हणून म्हणजे माझ्यात आणि तुमच्यात अंतर तसं नाहीये, पण वैचारिक दृष्ट्या जर बघितलं तर मी तुमच्या सगळ्या या प्रयत्नांना एक पिढीच म्हणते. आणि तुमची सगळी पिढी आम्हाला दिशादर्शक आहे आणि सतत आम्हाला सामावून घेते, पुढे जाण्यासाठी काहीतरी बळ देते. तुम्ही हे खूप चांगलं असं हे बरेच जण लोक म्हणत असतात की काय पण हे असं म्हणणाऱ्यांना एक चांगल्या पद्धतीचं ठोस उत्तर जो कुणी एक जण जरी ऐकेल तरी तो त्याच्यामधून काहीतरी शिकेल. या पद्धतीचं तुमचे जे अविरत परिश्रम आहेत तर त्याच्यासाठी खूप खूप आभार आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.